दिवाळी स्पेशल रेसिपीजमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण भरपूर पदर सुटलेला आणि रसरशीत असा खाजा बनवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। तर त्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये 2 वाटी मैदा चाळून घ्यायचा आहे। त्याच्यामध्येच आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आहे। त्याचबरोबर 2 चमचे वितळलेले तूप घातलेले आहे। तुपाऐवजी तुम्ही तेल पण घालू शकता। आता हे चमच्याने व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर हाताने अशा पद्धतीने ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा। जास्त पण घट्ट नाही किंवा जास्त पण पातळ नाही, अशा पद्धतीचा हा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। तर पिठाचा गोळा बनवून झालेला आहे। आता झाकून आपल्याला हे अर्धा तास ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊया। पाक बनवण्यासाठी मी इथं एक पसरट कढई घेतलेली आहे। त्याच्यामध्ये 1.5 वाटी साखर आपल्याला घ्यायची आहे। त्याचमध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। आता ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची। उकळी आली की त्याच्यामध्ये इथं मी 2 वेलच्या टाकलेल्या आहेत। आता एकतारी पाक आपल्याला करायचं नाही। चिकट पाक झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे। एकतारी पाक येण्याची काही आवश्यकता नाही। हे बघा, पाक चिकट अजून झालेला नाही, अजून थोडासा चिकट होऊ द्यायचा त्याला। हे बघा, पाक चिकट झालेला आहे, एकतारी झालेला नाही, फक्त चिकट झालेला आहे। पाक चिकट झाला की गॅस बंद करायचा आहे। आता पीठ मळून झालेलं आहे, पाक पण करून झालेला आहे। आता आपण त्यासाठी लागणारा साठा तयार करून घेऊया। त्यासाठी मी अर्धी वाटी तर कॉर्न फ्लॉवर घेतलेला आहे। त्याच्याऐवजी तुम्ही मैदा पण घेऊ शकता किंवा तांदळाची पिठी पण घेऊ शकता। त्याच्यामध्ये गरजेनुसार आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे। तुपाऐवजी तुम्ही डालडा पण ह्याच्यामध्ये वापरू शकता। आणि ह्याची पातळ अशी स्लरी बनवून घ्यायची। जास्त पण पातळ करायची नाही, ती पानावर आपल्याला अशी पसरवून घ्यायची आहे। त्या पद्धतीची आपल्याला बनवून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने ती पानाला पण लावता आली पाहिजे। आता पीठ हे पण छान भिजलेलं आहे। आता चपातीला करतो त्याच्यापेक्षा छोटे छोटे गोळे मी इथं केलेले आहेत। तर या पिठापासून मी 4 गोळे बनवलेले आहेत। गोळे बनवून झाले की आपल्याला ह्याच्यापासून जेवढी पातळ बनवता येतील तेवढी पातळ अशी पारी बनवून घ्यायची आहे। लाटताना थोडासा मैदा लावला तरीही चालेल। अशाच पद्धतीने बाकीच्या 4ही जे गोळे आपण केलेले आहेत ते लाटून घ्यायचे आहेत। आपल्याला जेवढे पातळ लाटता येतील तेवढे लाटून घ्यायचे। आता म्हणजे 4ही गोळे इथे लाटून झालेले आहेत आणि जी सगळ्यात मोठी आहे त्याला आपल्याला अशा पद्धतीने हाताने साठा लावून घ्यायचा आहे। साठा लावून झाला की त्याच्यावर आपल्याला दुसरी पोळी टाकून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने दुसरी पण पोळी मी अगदी पातळ बनवलेली आहे आणि ती अशा पद्धतीने त्याच्यावर घालून घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये एअर राहू नये याच्यासाठी ती थोडीशी लाटून घ्यायची आणि पुन्हा एकदा आपल्याला त्याच्यावर साठा लावून घ्यायचा आहे। इथे मी 4ही जे गोळे लाटून घेतलेले आहेत, म्हणजे ज्या पाऱ्या लाटून घेतलेल्या आहेत त्या एकमेकांवर टाकून त्यापासून खाजा बनवणार आहे। अशाच पद्धतीने सगळ्या पोळ्या आपल्याला एकमेकांवर अशा पद्धतीने घालून घ्यायच्या आहेत। आता ही माझी शेवटची पोळी आहे। आता शेवटची पोळी टाकून झाली की काय करायचं, अशा पद्धतीने त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे। रोल एकदम घट्ट बनवायचा। जेवढा तुम्ही रोल घट्ट बनवाल तेवढे तुमचे जे पदर आहेत खाज्याचे ते भरपूर असे सुटतात। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला रोल बनवून घ्यायचा आहे। शेवटी थोडंसं पाणी लावायचं म्हणजे तो रोल आहे तो व्यवस्थित असा चिकटला जातो। त्यानंतर हाताने अशा पद्धतीने तो रोल करून घ्यायचा आहे। रोल करून झाला की दोन्ही साईडचा जो भाग असतो तो कट करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने जेवढ्या आकाराचे आपल्याला खाजे हवे असतील ते त्या पद्धतीने आपल्याला ते कट करून घ्यायचे आहेत।
हे बघा इथं कट करून झालेल्या आहेत खाज्या आणि आत्ताच त्याचे पदर असे दिसत आहेत. आता दोन्ही अंगठ्याने ते मध्ये असे दाबून घ्यायचे. सगळे खाजे मी अशाच पद्धतीने दाबून घेणार आहे, म्हणजे ते दिसायला छान दिसतात. इथं आपले सगळे खाजे हे तळण्यासाठी तयार आहेत. हे बघा किती छान दिसत आहेत ते. आता तेल गरम करायचं. तेल कडकडीत गरम करायचं नाही, थोडंसं कोमट असेल तेव्हाच आपल्याला हे खाजे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि बारीक गॅसवर आपल्याला हे खाजे तळून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचे पदर हे आहेत ते मोकळे होतात आणि ते सुटतात व्यवस्थित. तर गॅस अजिबात मोठा करायचा नाही, बारीक गॅसवर आपल्याला हे खाजे तळून घ्यायचे आहेत. खाज्या तळायला अजिबात गडबड करायची नाही, वेळ लागतो पण पदर भरपूर सुटतात बारीक गॅसवर तळल्यानंतर. हे बघा तुम्ही बघू शकता की त्याचे पदर सुटलेले आहेत. सोनेरी रंगावर हे तळून घ्यायचे. आता हे तळून झालेले आहेत. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि गरम असतानाच आपल्याला पाकामध्ये घालून घ्यायचे आहेत. पाक पण गरम असायला हवा. जर थंड झाला असेल तर गॅसवर तुम्ही थोडासा तो कोमट करून घेऊ शकता. आता पाकामध्ये हे खाजे टाकल्यानंतर 5 मिनटं हे आपल्याला तसेच ठेवायचे आहेत आणि दोन्ही साईडने ते असे परतवून घ्यायचे आहेत. हे बघा परतवून झाले की एक 5 मिनिट आपल्याला ते पाकात तसेच ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत. इथं मस्त असे आपले खाजे तयार आहेत. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. लगेच होतात आणि अजिबात वेळ लागत नाही. तुम्ही पण करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.